स्कीम हा शब्द ऐकला की स्कॅम हे नाव समोर येतं। सरकारी काम 12 महिने थांब अशी कार्ययंत्रणा। सरकारी कामाच्या आतल्या गफलती, करप्शन होत असलं तरी असे काही अधिकारी आहेत जे इमान इतबारीने आणि जोमाने आपल्या सगळ्यांसाठी काम करतायत आणि त्यामुळेच मुलाच्या तसंच उपयोगी योजना महाराष्ट्र सरकार राबवते आणि याचा फायदा तुम्हा आम्हाला होतोय। शिवाय गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी या योजना उपयोगी आहेत, जसे पोस्ट ऑफिस स्कीम, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, नॅशनल पेन्शन सिस्टम, सुकन्या समृद्धी योजना आणि मंथली पेन्शन स्कीम। शेतकरी मित्रांसाठी पीक विमा योजना, गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी अर्बन 2.0, महिला सक्षमीकरणाकरिता पिंकी रिक्षा, वयोवृद्ध नागरिकांसाठी सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला भगिनींसाठी मातृवंदना योजना आणि युवा तसंच तरुण पिढीला कोणाच्या हाताखाली राबण्यापेक्षा स्वहिमतीवर उभारलेल्या व्यवसायाला आर्थिकदृष्ट्या पाठिंबा देण्याकरिता अमृत सारखी योजना। अशा 10 योजनांची संपूर्ण माहिती म्हणजे स्कीम काय आहे, पात्रता, फॉर्म कसा आणि कुठे भरायचा याची सविस्तर माहिती आम्ही दिलेली आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। सीझन 1 ला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवल्यात, त्याकरता आभार। सीझन 2 लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे। तुम्हाला कोणत्या आणखी योजनांबद्दल जाणून घ्यायला आवडेल कॉमेंट करून नक्की सांगा। नवीन अपडेट्ससाठी मराठी मूडला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम तसंच फेसबुक पेजला नक्की फॉलो करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।